नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ सीरीज 2 मधील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण सीरीज 2 मधील अ, आस्थापनेसाठी किंवा एम्प्लॉयरसाठी जी सीरीज बनवली आहे, त्या सीरीज मधील चौथा व्हिडिओ. या चौथ्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट कसे करायचे. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट कसे करायचे म्हणजे याच्या आधीची प्रोसेस आहे प्रशिक्षणार्थींना किंवा कॅन्डिडेटला तुमच्या जाहिरातीवर, आस्थापनेच्या जाहिरातीवर, कोणत्याही जाहिरातीवर आस्थापनेच्या तिथे मुलांना अप्लाय करावं लागेल. अप्लाय केल्यानंतर जर एखाद्या पर्टिक्युलर मी आता इथे एक आस्थापना ओपन केलेली आहे. या आस्थापनेमध्ये मुलांनी अप्लाय केलेलं आहे त्यांच्या जाहिरातीवर. तर ते मुलं मला इथे या शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट या टॅबवर इथे या पेजवर मला इथे दिसते. या टॅबला क्लिक केल्यावर इथे मुलं दिसतात. आता इथे 1, 2, 3 असे पेजेस ओपन झाले आहेत. प्रत्येक पेजवर 10 तरी कॅन्डिडेट आहेत आणि इथे 5 ते 6 इथे कॉलम आहे. इथे सिलेक्ट ऑल किंवा सीरियल नंबर, ॲप्लिकेशन आयडी, कॅन्डिडेटचं नेम, जॉब टायटल आणि क्रायटेरिया काय मागितला होता आपण, वॅकन्सीची स्टार्ट डेट काय होती आणि वॅकन्सीची एंड डेट काय होती आणि इथे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट. आता इथे तुम्हाला तुमच्याकडे जर डॉक्युमेंट आणून दिले असेल त्या मुलांनी, तर ते पाहून तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यांना शॉर्टलिस्टेड करायचं आहे आपल्याला इंटरव्ह्यूसाठी किंवा डायरेक्ट जॉइनिंगसाठी. तुम्ही 2 पैकी एक कोणतेही ऑप्शन चूज करू शकता. ओके. आपल्या आस्थापनेपर्यंत जर कॅन्डिडेटचे डॉक्युमेंट आले असेल किंवा कॅन्डिडेटची डिटेल्स जरी पाहायची असेल, तर आपल्याला इथे कॅन्डिडेट नेम वरून आपल्याला माहिती पडतं. कॅन्डिडेटची डिटेल्स आणि जर त्याचे डॉक्युमेंट तुमच्या आस्थापनेमध्ये आले असेल किंवा आस्थापनेमध्ये पर्यंत आले असेल, तर तुम्ही ते डॉक्युमेंट पाहून सुद्धा तुम्ही त्या मुलाला शॉर्टलिस्टेड करू शकता. ओके. तर मी एक पहिलं ऑप्शन आहे आपल्याला डॉक्युमेंट पाहून, दुसरं ऑप्शन आहे आपल्याला कॅन्डिडेट नेमचे कॉलम आहे. इथे पर्टिक्युलर त्या मुलाच्या नावापर्यंत जर आपण माऊस नेला, तर तिथे ते नाव आहे ना ब्लिंक होतं किंवा हायलाइट होतं दुसऱ्या कलरनी. इथे मी पहिले साधं नाव आहे आणि तिथे माऊस नेल्याबरोबर तिथे एक कलर त्याचा चेंज होतो नावाचा आणि जर तिथे मी क्लिक केलं, ओके. क्लिक केल्यावर त्या मुलाची संपूर्ण डिटेल्स दिसते. ओके. हां, इंटर्न प्रोफाइल असं पूर्ण दिसते. त्याचं कॅन्डिडेट नेम, आधार नंबर, त्यानंतर जेंडर, डी-ओ-बी, एज, मोबाईल नंबर, मोबाईल नंबरचं हे, त्यानंतर ईमेल, त्यानंतर कास्ट, सबकास्ट असं सगळी सगळी माहिती इथे दिसते. त्याची बँक डिटेल्स सुद्धा दिसेल. ओके. मी खाली नेत नाही कारण की खाली बँक डिटेल्स आहे आणि हे तुम्हाला पूर्ण ब्लर करून दिसेल आणि मी तुम्हाला ठळक-ठळक गोष्टी सांगतोय. या डिटेल्सवरून पण सुद्धा त्या एम्प्लॉयरनी त्या मुलाला सिलेक्ट करू शकतात. एक ऑप्शन आहे कागदपत्रानुसार किंवा ही डिटेल्स पाहिल्यानुसार. ओके. त्यानंतर मी या विंडोला किंवा या पेजला क्लोज करतो इंटर प्रोफाइलच्या नावावरून जर सिलेक्ट केलं होतं तेव्हा. ओके. पुन्हा त्या पेजला क्लोज केल्यानंतर पुन्हा आपण आपल्या शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट या पेजवर ओपन होतो. इथे पुन्हा ते नावं दिसतात. ओके. ते नावं दिसल्यावर आपण आपण एक-एक याच्यातून चूज करून मुलं किंवा निवडून मुलं आपण शॉर्टलिस्टेड करू शकतो. आता पहा 6 नंबरचा निवडायचा, 3 नंबरचा निवडायचा आहे. त्यानंतर 1 नंबरच्या कॅन्डिडेटला आपल्याला निवडायचं आहे आणि इथे मग असं केलं तर आपल्याला प्रत्येक मुलाच्या अ, उजव्या साइडला जाऊन शॉर्टलिस्ट टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. जर नाही करायचं असेल, आपल्याला सर्वांना जर इंटरव्ह्यूला बोलवायचं असेल, कॅन्डिडेट डायरेक्ट जॉइनिंग करायचं असेल, तर ही पद्धत वापरावी लागेल. एक-एक पर्टिक्युलर मुलाच्या नावाला आपल्याला क्लिक करून त्याला एक-एक त्याच्या समोरील उजव्या साईडच्या नावावर शॉर्टलिस्टेड टॅबवर क्लिक करून आपल्याला त्याला जॉइनिंग कॉलला बोलवावं लागेल डायरेक्ट. नाही तर सगळ्या मुलांना इंटरव्ह्यू कॉलला बोलवावं लागेल. ओके. इंटरव्ह्यू इथे सिलेक्ट ऑलचा ऑप्शन आहे. मी पेज नंबर 1 मधील या सिलेक्ट ऑलच्या इथे एक चेकबॉक्स आहे. त्याला क्लिक केल्याबरोबर सगळ्यांना सिलेक्ट होतं आणि वरती एक टॅब असतो शॉर्टलिस्टेड किंवा साईटच्या कोणत्याही टॅबला जर क्लिक केलं, शॉर्टलिस्टेड टॅबला जर क्लिक केलं, तर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट हा म्हणून एक पेज ओपन होतं. हां, कॅन्डिडेट म्हणून हे पेज ओपन होतं. हे पेज ओपन झाल्यावर आपल्याला 2 पैकी एक गोष्ट शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट फॉर म्हणून कसं निवडायचं? एक तर डायरेक्ट जॉइनिंगसाठी ते तुम्हाला सांगितलं पहिली पद्धत, की पर्टिक्युलर एक त्या पोरांना निवडून किंवा कॅन्डिडेटला निवडून तुम्हाला ती पद्धत करायची आहे जॉइनिंग कॉलसाठी. त्याची डेट टाकायची, टाईम टाकायची आणि लोकेशन टाकायचं. नसेल जर आपण सर्वांना सिलेक्ट ऑल जर केलं असेल, ओके. सिलेक्ट ऑल करून सगळ्यांना इंटरव्ह्यूला बोलवायचं असेल, ज्यांनी अप्लाय केलंय त्यांना, प्रत्येक जणांना, तर तसं सुद्धा करू शकतो. इंटरव्ह्यू कॉल. ओके. इथे सिलेक्ट डेट टाकायची आहे. आपल्या जाहिरातीच्या मधातली डेट आपल्याला टाकायची आहे. 1 तारखेची जाहिरात आहे आणि एंड डेट त्याची 15 आहे. 2-3 दिवसानंतर मुलं अप्लाय करतात. तर आपल्याकडे लिस्ट ऑफ कॅन्डिडेट येतात. त्या मुलांना आपण सिलेक्ट करायचं आहे. आजचा जो दिवस असेल त्या दिवशी आपण पर्टिक्युलर एक दिवस ठरवायचा. त्या दिवशी त्या मुलांना तिथे इंटरव्ह्यूसाठी बोलवायचं आहे. मी आता इंटरव्ह्यूची प्रोसेस सांगतोय. 1 तारखेपासूनचा तारीख होती.
त्या दिवशी त्यांची जाहिरात होती ते 15 तारखेपर्यंत. या 15 तारखेच्या आत आपल्याला मुलांना परिशिष्ट अ, परिशिष्ट ब हे स्वयंघोषणापत्र मुलांकडून लिहून आणि त्यांना ऑर्डर लिहून या 15 दिवसात पूर्ण कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे आपण एक पर्टिक्युलर दिवस घ्यायचा. 10 तारीख घेतली मी. 10 च्या आत आपल्याला 5 दिवस मग आपल्याला बाकीच्या प्रोसेससाठी उरतात. 15 दिवसाची प्रोसेस आहे आपली. तर 10 दिवसात 10व्या दिवशी मी त्या मुलांना सर्वांना इथे बोलवतोय. त्याची सिलेक्ट टाईम करतोय आणि कोणत्या लोकेशनला बोलवायचंय हे तिथे टाकायचं. ओके. हे टाकलं आणि सबमिट करायचं. सबमिट केल्याबरोबर इथे शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्स सक्सेसफुली आणि ओके असा मेसेज येतो. हे मेसेज झाल्यावर तिथे ओके दाबल्यावर तर मुलांना कॅन्डिडेटला सगळ्या मुलांना त्यांच्या प्रोफाईलवर इंटर्न प्रोफाईलवर तिथे त्यांना एम्प्लॉयर रिस्पॉन्समध्ये तुम्ही त्यांना शॉर्ट लिस्टेड केलं आहे किंवा जॉईनिंग कॉलसाठी बोलवलं आहे किंवा इंटरव्ह्यू कॉलसाठी बोलवलं आहे हे तिथे दिसतं आणि त्याचं जॉईनिंग लेटर सुद्धा दिसतं. जॉईनिंग कॉलसाठी जर बोलवलं असेल तर. इंटरव्ह्यू कॉलला बोलवलं असेल तरी सुद्धा त्याला इंटरव्ह्यू ॲक्सेप्टचं असं एक ऑप्शन असतं. त्याला ती पुढील प्रोसेस करायची आहे. ओके. तर त्यासाठी त्या मुलांना प्रशिक्षणार्थींना आपण जो प्रशिक्षणार्थींसाठी जो व्हिडिओची प्लेलिस्ट बनवली आहे त्याच्यातील 4थ्या नंबरचा व्हिडिओ त्यांना पाहायला लावायचा आणि त्यांना सांगायचं इंटरव्ह्यू कॉलला ऍक्सेप्ट कसं करायचं, जॉईनिंग कॉलला ऍक्सेप्ट कसं करायचं ते त्या व्हिडिओत पाहून तुम्ही करा आणि त्यांना ती प्रोसेस करावंच लागेल. ओके. ऍक्सेप्ट केल्याशिवाय तो तुमच्या लॉग इनवर पुन्हा तुम्हाला कॅन्डिडेट जॉईनिंगवर येणार नाही. ओके. तुम्ही त्यांना केलं ऍक्सेप्ट केलं इंटरव्ह्यूसाठी बोलवलं तर त्यांना दिसतं तसं ऍक्सेप्ट इंटरव्ह्यू म्हणून येतं. त्यांना डेट वगैरे सगळी दिसतं आपण जेवढं टाकलेलं आहे. ते मुलं त्या दिवशी तिथे इंटरव्ह्यूला येईल. तुम्ही त्याच्यात त्या मुलाला सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा आपल्याला त्या मुलाला सिलेक्ट झाल्यानंतर जॉईनिंग कॉल सुद्धा करायचा आहे. जॉईनिंग कॉल दिलं की त्याला जॉईनिंग ऍक्सेप्ट करायची आहे आणि त्यानंतर त्या मुलांना त्या मुलांचं कॅन्डिडेट जॉईनिंग आपल्याला करायचं. ओके. आता कॅन्डिडेट जॉईनिंग कसं करायचं आता आपल्याला काम करायचं आहे की ही प्रोसेस झाल्याबरोबर मुलांना 4थ्या नंबरचा व्हिडिओ पाहायला लावायचा आणि आपल्याला पुढील व्हिडिओ कॅन्डिडेट जॉईनिंग कसं करायचं हे आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत. तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपली आहे. पहिले आपण पाहिलं साइन अप कसं करायचं, एम्प्लॉयर प्रोफाईल कशी भरायची, क्रिएट वॅकन्सी कशी करायची, मग मुलांनी तुमच्या वॅकन्सीवर अप्लाय कसं करायचं. त्यानंतर आपल्याला शॉर्टलिस्ट आस्थापनेनी शॉर्टलिस्ट केलं. शॉर्टलिस्ट केल्यानंतर मुलांनी त्यांना इंटरव्ह्यू ऍक्सेप्ट कसा करायचा किंवा जॉईनिंग ऍक्सेप्ट कशी करायची ही प्रोसेस सुद्धा पाहिली आहे. आता आस्थापनेसाठी पुढील व्हिडिओ पाहायचा आहे.